महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार. सरकार सुप्रीम कोर्टात पुन्हा याचिका दाखल करणार. हत्तीन परत येईपर्यंत लढा सुरूच राहणार, राजू शेट्टींचा इशारा. माधुरी हत्तीनीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी लढा सुरूच. पदयात्रेनंतर आता कोल्हापूरकरांचा आत्मक्लेश महामोर्चा. माधुरीसाठी राज्यभरातून कोल्हापूरकरांना साथ. कबूतरखान्याच्या मुद्द्यावर आज महत्त्वाची बैठक. खाद्यपदार्थ टाकणे बंद केल्यानं कबुतरांच्या होणाऱ्या मृत्यूंवर करणार चर्चा. लोकांचे आरोग्य सांभाळून सुवर्ण मध्य काढण्याची तयारी. अजितदादा मुख्यमंत्री झाल्याशिवाय शांत बसायचे नाही. मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. मुश्रीफांच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चांना उधाण. उद्धव ठाकरेंनी दुपारी 12:30 वाजता बोलावली ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. ठाकरेंकडून पालिकेच्या तयारीला वेग. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एनडीएची बैठक. उपराष्ट्रपती पदावर बैठकीत चर्चा होणार. पंतप्रधान मोदी खासदारांना मार्गदर्शन करणार. दिल्लीत इंडिया आघाडीचीही बैठक होणार. बैठकीत उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार देण्याबाबत होणार चर्चा. शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली सदिच्छा भेट. भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा. जम्मूला राज्याचा दर्जा. काश्मीर केंद्रशासित प्रदेशच राहण्याची शक्यता. निर्णय जाहीर करण्याचीही शक्यता. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींची याच कारणासाठी भेट घेतल्याची अब्दुल्लांच्या ट्विटनंतर चर्चा. राजधानी दिल्लीत बैठकांना जोर. गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली अंतर्गत सुरक्षेबाबत उच्चस्तरीय बैठक. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल होते बैठकीला उपस्थित. विधिमंडळातील राड्या प्रकरणी पोलिसांचा अहवाल विधिमंडळाला सादर. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे लक्ष. पावसाळी अधिवेशनात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली होती हाणामारी. अनिल अंबानी चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल. कर्ज घोटाळ्याप्रकरणी अनिल अंबानींची चौकशी होणार. सोलापुरात होते चक्क रक्ताची तस्करी. धक्कादायक प्रकार समोर. जास्त रक्त मिळवण्यासाठी रक्तदात्यांच्या जीवाशी खेळ. पुढारीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.